नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात. यावर गणेशाला काही प्रत्युत्तर देण्याचं सुचलं नाही. तेव्हा विठ्ठलपंत ठासून बोलू लागले. धर्म हा माणसानं माणसाच्या भल्यासाठी केलेला आहे. या धर्मात परिस्थितीनुसार आणि कालानुरूप परिवर्तन करावं लागतं. सत्ययुगातला धर्म द्वापार युगात उरला नाही आणि द्वापार युगातला धर्म कलियुगात राहिला नाही. कलियुग निर्माणाच्या तोंडावर भीष्माचार्य आणि व्यासमुनी यांनी आर्तस्वरात सांगितलं होतं की या कलियुगातील माणसासमोर हात टेकण्याची वेळ येणार आहे. या युगातील माणूसच माणसाची मैत्री सोडून तो त्याचा शत्रू बनणार आहे. माणसानं स्वतःच निर्माण केलेला धर्म तो स्वतःच पायदळी तुडविणार आहे. मग जणू भविष्य काळात डोकावून विठ्ठलपंत स्वतःशीच बोलू लागले. संतांचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी तसेच धर्मस्थापनेसाठी भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येक युगाच्या ठायी अवतार घेण्याचं अभिवचन दिलेलं आहे. सुयोग्य वेळी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतील आणि सारी पृथ्वी निष्कंटक निरामय करून सोडतील. मग ते मनाशी म्हणाले, आमच्या पोटी आलेली ही देवमाणसंच हे महान कार्य पार पाडणार नाहीत कशावरून? पण यांची मुंज. गणेशाला निरोप देताना विठ्ठलपंत एवढंच म्हणाले, त्या धर्ममार्तंडाकडे तू जा आणि यांच्या मुंजीविषयी त्यांना पुन्हा एकदा विनंती कर. करशील एवढं? न करायला काय झालं? त्यांच्याकडे जाईन आणि त्यांचा निरोप आपल्याला देईन. विठ्ठलपंत आणि गणेशा यांचं हे सारं बोलणं थोरल्या दोन्ही मुलांनी ऐकलं होतं. गणेशा निघून गेल्यावर ज्ञानेश्वरानं विठ्ठलपंतांना विचारलं, मुलांचं मौजीबंधन धर्मशास्त्राप्रमाणे व्हायलाच हवं असतं का? ते झालं नाही तर माणसाचा जन्म वाया जातो का? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, अरे जन्म वाया जायचा प्रश्न नाही, परंतु शरीर धारणेसाठी ज्याप्रमाणे अन्न आवश्यक असतं त्याप्रमाणे मनाच्या धारणेसाठी मुंजीचा संस्कार आवश्यक असतो. आपण द्विज आहोत, म्हणजे प्रथम जन्मात ब्राह्मण आपण. या मुंजीनं आपण दुसऱ्यांदा ब्राह्मण होतो. आपल्या जीवनातला तो एक प्रमुख टप्पा आहे. ज्ञानेश्वरानं विचारलं, तो टप्पा गाळला तर ब्राह्मणाचं जीवन वाया गेलं असं होईल का? हे पहा, ते ब्राह्मणाच्या जीवनातलं एक बंधन आहे. म्हणूनच त्या संस्काराला व्रतबंधन म्हटलं जातं. ते व्रत आहे ज्ञान संपादन करण्याचं. मौजीबंधनानंतर त्या बटूनं गुरुग्रही जाऊन ज्ञान संपादन करण्यात एक तप खर्ची घालायचं असतं. हा असतो ब्रह्मचर्याश्रम. नंतर तर जीवनाचे अन्य टप्पे. ज्ञानेश्वरानं आणखी विचारलं, हे व्रत फक्त ब्राह्मणालाच लागू आहे का? अन्य वर्णीयांना हा अधिकार उपलब्ध नाही का? विठ्ठलपंतांनी उत्तर दिलं, महाभारतातील अनुशासन पर्वात उमा महेश यांच्या संवादात चातुर्वर्णाचा उल्लेख आहे. हे चातुर्वर्ण परिवर्तनीय आहेत असं श्री शंकरानं स्पष्ट सांगितले आहे. म्हणजे शूद्रालाही ज्ञानसाधना करून ब्राह्मण होता येतं असा श्री शंकराच्या सांगण्याचा अर्थ आहे. म्हणजे श्री शंकराच्या आदेशाप्रमाणे शूद्रालाही ज्ञानसाधना केल्यानंतर मुंजीचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. निवृत्तीनाथ लगेच म्हणाले, हे धर्म मार्तंड शास्त्राचा अधिकार पुढे करतात. शास्त्राचा बडेजाव माजवतात. पण देवापेक्षा शास्त्र मोठं आहे का? मग त्या शास्त्रासाठी कशाला अडून बसायचं? मध्येच ज्ञानेश्वर म्हणाले, निवृत्तीनाथा, एक गोष्ट तू लक्षात ठेव. समाजातील धुरीण लोक जसे वागतात त्याप्रमाणे सर्वसामान्य लोक त्यांचं आचरण करीत असतात. म्हणून वरिष्ठांनी धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या या बोलण्याला उत्तर दिलं विठ्ठलपंतांनी. ते म्हणाले, कोणता धर्म सांगतोस तू? वेदकाळी स्त्रियांनाही मुंजीचा अधिकार होता. नंतरच्या काळात
तो अधिकार क्षत्रियांनाही प्राप्त झालेला होता. म्हणजे धर्माचं परिवर्तन चाललं होतं. या विश्वात काय रे निरंतर स्थिर असतं? बदल हा तर सृष्टीचा धर्म आहे. पंचमहाभूत सोडून इहलोकी काय रे स्थिर राहिलं आहे? कालानुरूप बदलणाऱ्या या सृष्टी धर्माला अडसर घालण्याचा अधिकार केवळ आपल्याकडे आहे असा दावा एका विशिष्ट वर्गानं कशासाठी करायचा? या चर्चेचा समारोप करताना ज्ञानेश्वरानं निवृत्तीनाथाकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि विठ्ठलपंताकडे बघून ठामपणानं म्हटलं, आमच्या मुंजीची तुम्ही मुळीच चिंता करू नका. या धर्ममार्तंडांना आम्ही ठामपणानं तोंड देऊ आणि मानवधर्म निर्माण करू. त्यासाठी आम्ही प्राणपणानं त्यांच्याशी लढा देऊ. सर्वसामान्य माणसाला आम्ही विश्वमानव बनवू. शेवटी जणू स्वतःशी चिंतन केल्याप्रमाणे ज्ञानेश्वर बोलले, नाहीतरी जीवन ही एक प्रकारची लढाईच आहे. ती लढाई जिंकण्यासाठी आम्ही प्राणपणानं लढू. जय पराजय हे शेवटी देवाच्या हाती. देवच सारं करतो ना? सारं करतो देव, पण त्या कर्तृत्वाचा वृथा अभिमान बाळगतो माणूस. मुलं तिथून निघून गेल्यानंतर सिद्धोपंतांनी विचारलं, या आपल्या ज्ञानेश्वरानं हे एवढं विश्वज्ञान बोलून दाखवलं, या अल्पवयात कुठून प्राप्त करून घेतलं ज्ञान? विठ्ठलपंतांनी तत्काळ उत्तर दिलं, हे आहे प्रतिभज्ञान. याचं उत्तर सापडतं पातंजल योग दर्शनात. एखाद्या माणसाला जन्मजात हे ज्ञान प्राप्त होतं. हे देवानं दिलेलं ज्ञान असतं. ही आपली मुलं साक्षात देवच आहेत ना? त्यांना विठ्ठलानं दिलेलं हे ज्ञान आहे. हात जोडून सिद्धोपंतांनी म्हटलं, या देवांच्या मुंजीला ही धर्ममार्तंड माणसं विरोध करताहेत. विठ्ठलाच्या मनात काय आहे कुणास ठाऊक? कालचक्र कधीच थांबत नसतं. ऋतूमागून ऋतू पालटतात. दिवसामागून दिवस धावतात. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरतच असते. चंद्र सूर्याचे उदयास्त कालक्रमानं होतच असतात. परंतु माणसाच्या जीवनातील चढ उतार मात्र कधीच त्यांच्या इच्छेनुरूप होत नसतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.